बाहेर कडक ऊन पडलं होतं. उन्हाळ्याचा दिवस गरम, बाहेर कडक ऊन आणि अशा उन्हाळ्यात थंड काहीतरी खावं असं वाटतं. मग चला तरी म्हणलं आपण काहीतरी आज गोड नैसर्गिक पद्धतीने बनणारं नैसर्गिक गोडीचं काहीतरी गोड बनवूया. दुपारची वेळ, कितीतरी ऊन कडक पडलेलं आहे. बाहेरचं वातावरण काहीतरी असंच झालं होतं. बसल्या बसल्या लांबून ट्रेनही दिसत होत्या. मनात एक विचार आला, म्हणलं काहीतरी थंड बनवूया आणि खाऊया. चला तर मग आज आपण बनवूया नैसर्गिक पद्धतीनं बनणारं नैसर्गिक गोडीचं असं खरबूज आईस्क्रीम. बाजारात आता खरबूजही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांनी आणले होते, घरात शिल्लक होते तर म्हणलं चला त्यापासून एक खरबूज असा तरी आपण कट करून खातोच, काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून बघूया. प्रयत्न केला आहे, कसा झाला आहे नक्की सांगा. एक कढई घेतली, त्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं. दूध थोडं 10-15 मिनटं छान उकळू दिलं. दुसऱ्या साईडला मी लगेच उकळू दिलं. राजू मध्ये मध्ये गोंधळ करत होता, त्याला आईस्क्रीम म्हणल्यावर खूप आवडते. दुसऱ्या साईडला मी खरबूज कट करून घेतलं. अशा पद्धतीने छान एक वेगळा शेप दिला आहे त्याला. त्यामधलं आतलं बी आणि गर काढून घेतले. गर जे आहे त्याची पेस्ट करून घेतली. तोपर्यंत दूध छान उकळत होतं. एका साईडला मी लगेच एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि ते दुधातनं मिक्स करता थंड पाण्यातच पेस्ट करून घेतली आणि ती मी दुधामध्ये मिक्स करून घेतली. असा राजू मध्ये मध्ये काही ना काही बोलत राहतो. त्यालाही मी जी कृती करेल ते करायची असते. त्यालाही खूप आवडतं कॅमेऱ्यात बघणं, दिसणे. हे काय आहे, ते काय आहे विचारतो आणि त्यालाही दुसरं काहीतरी घेऊन तशीच सेम कृती करायची असते. बोलता येत नाही पण खूप बोलायची आवड. मध्ये मध्ये काहीतरी करायचं, आपणही स्वतः काहीतरी घेऊन ताटामध्ये हे दाखवायचं, असा त्याचा सारखा प्रयत्न चालू असतो. आपण आता कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलं आहे आणि तेही थोड्या वेळ म्हणजे 10 मिनटं आपण चांगले शिजू देणार आहेत. 10 मिनटं शिजल्यानंतर दूध जरा घट्ट होतं. थोडं घट्ट झाल्यानंतर दूध ते उकळतानाच आपण त्यामध्ये साखरही मिक्स केली आहे. थोडी विलायची पावडरही टाकलेली आहे. आपल्या आवडीनुसार आहे. विलायची पावडर टाकू वाटली, आवडत असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे सारखं हलवत राहून दूध आटवून घेतलं. घट्ट झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलं एका साईडला आणि ते नंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर हे केलेले आहे, मिक्स केलेले आहे आणि ती मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून काढलेली आहे. म्हणजे एकजीवसारखं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही. आईस्क्रीम चांगली आपली स्मूथी एकसारखी होईल. अशा प्रकारे खरबुजामध्येही भरून घेतली आणि घरामध्ये आईस्क्रीमचे रिकामे कप होते त्यामध्येही भरून ठेवली. मुलांना काहीतरी वेगळं काहीतरी खाण्यासाठी. आता आपण 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी आपण काढले आहे तर अशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता ते आपण कट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे. बर्फ झाल्यामुळे तयार अशी कडक होते. लवकर कट व्हायला जरा त्रास होतो. कट करून घेतली, त्याचे असे मधोमध 2 भाग करून घेतले आणि आपली आईस्क्रीम तयार आहे. अशा प्रकारे त्याच्यावरती आपण काजू बदामाचे बारीक बारीक काप टाकून सजवलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आता आपण कप जे भरून ठेवले होते तेही तुम्हाला दाखवते काढून कशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे.
तेही लवकर निघत नव्हते, घट्ट बसलेले होते, जास्त थंड झालेले होते. ते थोडं आपण नॉर्मल पाण्यामध्ये ठेवलं होतं 10 मिनटं. ते काढून नंतर आपण ते जरा फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम काढली. अशा प्रकारे झाले. तरी मध्ये मध्ये इथं राजू मी जसं केलं तसं तो काजू बदामाचे काप टाकून हे करत आहे.